हा व्हिडिओ पहा। यात एखादी इमारतीला किंवा गाडीला जाळतानाचा व्हिडिओ काढला जात नाहीये। इथे एक हिंदू माणूस जिवंत जाळला गेलाय का तर त्याच्यावर ईश्वराची निंदा केल्याचा आरोप होता। ही घटना आपल्या शेजारील बांगलादेशातील आहे आणि बांगलादेश सध्या पुन्हा पेटलाय, कारण आहे उस्मान हादी याची हत्या। आता हा उस्मान हादी कोण आहे तर 2024 मध्ये जेव्हा शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी बांगलादेशमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण हे 1971 मध्ये झालेल्या युद्धात जे स्वातंत्र्यवीर होते त्यांच्या वंशजांना दिले जाईल असा एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता। तेव्हा बांगलादेशातील युवा पिढीने या निर्णयाच्या विरोधात मोर्चे केले, आंदोलनं केले व शेख हसीनाला पळून लावलं। आता त्या मोर्चांचे त्या आंदोलनांचे नेतृत्व हा उस्मान हादी करत होता व हाच उस्मान हादी फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशात होणाऱ्या जनरल इलेक्शनमध्ये पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून उभा राहणार होता। आणि तिथं सध्या अशी परिस्थिती होती की तो पंतप्रधान झाला सुद्धा असता, पण त्याआधीच चालत्या गाडीमध्ये 2 मास्क घातलेल्या माणसांनी त्याला डोक्यात गोळ्या घालून मारून टाकलं। पण मग या विरोधात तिथल्या हिंदूंना का टार्गेट केलं जातंय तर जेव्हा शेख हसीना पंतप्रधान होत्या तेव्हा भारताचे आणि बांगलादेशचे चांगले संबंध होते आणि जो त्यांनी निर्णय घेतला होता 30% आरक्षणाचा, यातून प्रो इंडियन असणाऱ्या लोकांना जास्त फायदा होईल असं हादीला वाटत होतं, कारण बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचा सर्वात मोठा रोल होता। म्हणून सध्या बांगलादेशामध्ये उस्मान हादी आणि अजून एका स्टुडंट लीडरची हत्या झाल्यामुळे अँटी इंडिया वातावरण बनत चाललंय, ज्याचे शिकार तिथले गरीब व अल्पसंख्याक हिंदू समाज बनत आहे। आणि सध्या बांगलादेशमध्ये निवडून आलेले सरकार नसल्यामुळे तिथली कायदा व सुव्यवस्था सुद्धा व्यवस्थित राहिलेलं नाहीये। त्यामुळे आता नेमकं पुढं काय होतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल व आपल्या भारत सरकारकडून बांगलादेशमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी व तिथल्या हिंदू मायनॉरिटीसाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जातील का हा प्रश्न सध्या सर्वांसमोर आहे। तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। मला इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।